नमस्कार, क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घशात बिलकुल न खवखवणारी अशी आळूवडी। यासाठी येथे मी घेतले आहे 10 ते 12 आळूची पाने, जे स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। त्यानंतर 3 चमचे बेसन पीठ मी घेतले, त्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची व लसूण पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकून घेतले। 1 छोटी वाटी किसलेला गूळ व अर्धा तास भिजत ठेवलेले चिंचेचे पाणी मी यामध्ये टाकून घेतले आहे। चिंचेचे पाणी टाकल्यामुळे आपली आळूवडी अशी खाल्ली तरी आपल्या घशाला कधीही खवखवणार नाही। चिंचाऐवजी तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ मी यामध्ये घालून घेतले व मध्यम सैलसर असं हे पीठ मी भिजवून घेतले आहे। पोलपाटावर 1 आळूचे पान मी उलटे ठेवून घेतले, त्याला बेसन पीठ हाताने व्यवस्थित चोळून घेतले। त्यानंतर दुसरे पान मी त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवून त्यालाही बेसन पीठ चोळून घेतले। अशा प्रकारे 3 ते 4 पानांचे पाने एकावर एक ठेवून त्याला बेसन पीठ व्यवस्थित चोळून घेतले व त्याची वडी वळून घेतली आहे। वडी वळताना वड्यांची चारी बाजूनी तोंड व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून बेसन पीठ बाहेर येणार नाही, उकडताना वडी सुटणारही नाही। अशाच प्रकारे बाकीच्याही पानांच्या मी एकावर एक ठेवून अशा वड्या वळून घेणार आहे। वड्या वळत आहे तोपर्यंत वड्या उकडण्यासाठी मी गॅसवर पाणी तापायला ठेवले आहे। आळूची वडी बनवताना बेसन पिठामध्ये नेहमी चिंचेचे पाणी किंवा लिंबाचा रस यापैकी कोणताही एक पदार्थ टाका, जेणेकरून आपल्या घशाला त्रास होणार नाही किंवा वडी तशी खाल्ली तरी आपल्या घशाला खवखवणार नाही। अशा रीतीने 10 ते 12 पानांच्या इथे माझ्या 3 वड्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर गॅसवर मी पाणी तापायला ठेवले होते, त्यावर एक चाळणी ठेवली आणि तयार झालेल्या वड्या त्यावर मी 10 ते 15 मिनिटांसाठी बारीक गॅसवर वाफवून घेणार आहे। 20 मिनिटांनंतर वड्या व्यवस्थित वाफवून निघाल्या आहे। त्यानंतर चाळणीतून काढून त्याला 15 ते 20 मिनिटांसाठी व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे। वड्या पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याचे काप करून घ्यायचे आहे। त्यानंतर गरम तेलामध्ये लालसर रंगावर खरपूस अशा तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जर तुम्ही आळूची वडी केली तर कधीच तुमची आळूवडी घशाला तुमच्या खवखवणार नाही। तुम्ही पाहू शकता वडीला किती मस्त पदर आलेले आहे आणि वडी आपली कुठेही सुटलेली नाही। तुम्हाला जर माझ्या आळूवडीची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।